माय परफॉर्मन्स वॉज ॲट मेंटल हॉस्पिटल आणि शाळेत आमच्या शाळेने तो ठेवला होता. बरं, तुम्ही तेव्हा किती वर्ष? 6वीत होते मी. ओके. आणि मी आउट अँड आउट भरतनाट्यम करणार होते आणि माझ्यासमोर असा ऑडियन्स होता की त्यांना काही कळतंय कळत नाही. भावी मिलिटरी ऑफिसर्स सगळे बसले होते. असेच्या असे ते बसले होते बघायला. एखाद्या सैनिकाच्या हृदयाला हात घालणं फार कठीण आहे. सो मी अमद म्हणायला सुरुवात केली. गुरुजींनी शिकवलेला धात क थुंगा आणि ते असे ते इतकी अप्रतिम लई टाळी देत होते आणि मला असं झालं की हे कधी आले माझ्याबरोबर. आत्ता काय हल्ली की डेस्टिनेशन आधी ठरतं आणि मग प्रवास सुरू होतो. येस. त्यामुळे रस्ता पण ठरलेला असतो, पण तुम्ही जर निघालात डेस्टिनेशन माहीत नाहीये तर तुमचा शोध वाढत जातो. माझे वडील फिजिक्सचे प्रोफेसर होते. ही वॉज हेड ऑफ द फिजिक्स डिपार्टमेंट ॲट पार्ला कॉलेज. विज्ञानाशी संबंध होता माझा. एक काका डॉक्टर, एक काका इंजिनियर. आमच्या घरात जराही वातावरण नाही, पण त्यांना एवढं कळत होतं की ही जे करते ते आपल्याला कळत नाहीये, तर आपण एकदा गुरूंच्या हातात दिल्यानंतर त्याच्यामध्ये आपण इंटरफिअर करायचं नाही. सो हे मला खूप मोठं चांगलं पालकत्व असण्याचं लक्षण वाटतं. आदर म्हणजे आपल्या गुरुविषयी तर आहेच, पण मला आठवते की मी लहानपणी जेव्हा गोपीजींना पहिल्यांदा स्टेजवर बघितलं, मला असं वाटलं मी देव बघितला. ती आली, तिनं पाहिलं आणि जिंकून घेतलं सारं. ही ओळ आजच्या आपल्या सखीला अगदी चपखल बसणारी आहे. आजची आपली सखी हिनं अनेक वर्ष शास्त्रीय नृत्याच्या माध्यमातून ती घराघरामध्ये पोहोचलेली आहे. देशातच नाही तर परदेशापर्यंत तिनं आपल्या नृत्याचा, विशेषतः कथ्थक नृत्याचा प्रचार प्रसार आज तागायत ती करते आहे. अशा आजच्या आपल्या भागाची सखी आहे नृत्यालंकार, सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका सोनियाताई परचुरे. ताई, तुमचं लोकमत सखीमध्ये खूप खूप मी स्वागत करते. नमस्कार. नमस्कार. ॲज युज्युअल ताई, तुम्ही खूप सुंदर दिसतायत, खूप मस्त दिसतायत. तुमच्या या लुकला चारचान लावण्यासाठी आपले गिफ्टिंग पार्टनर सुद्धा आहेत. बर. ऊर्जा बॅग्स यांच्याकडनं आपण एक छोटीशी भेट आपल्या ताईंना देणार आहोत, आपल्या गेस्टना देणार आहोत. ऊर्जा बॅग यांच्याकडून ही खणाची बॅग आपण ताईंना देऊया. ताई, साडीलाही शोभेल अशी ही बॅग आहे. मॅचिंग आहे मला. तर ताई, आपण आपल्या गप्पांना आता सुरुवात करूया. जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की गेले अनेक वर्ष तुम्ही कथ्थक करतात, विशेषतः शास्त्रीय नृत्यामध्ये तुम्ही गेले अनेक वर्ष प्रेक्षकांसमोर येत आहेत. या सगळ्या तुमच्या डान्सिंग जर्नीबद्दल आपण बोलणारच आहोत, पण सगळ्यात महत्त्वाचं, आज एक यशस्वी शास्त्रीय नृत्यांगना असं म्हणून जेव्हा आपण स्वतःकडे पाहतो किंवा मागे वळून तुमच्या जर्नीकडे पाहतो, तेव्हा कसं वाटतंय? छान वाटतं डेफिनेटली, पण यशस्वी वगैरे मी आहे की नाही मला अजून माहिती नाही. पण नृत्याचा जो बेस आहे आनंद, तो आनंद स्वतः घेण्यात प्रत्येक वेळेला मी यशस्वी ठरली असं मला वाटतं की नृत्य करतानाचा प्रत्येक क्षण मी आनंदाने जगले आजपर्यंत. तो कधीही खोटा नाही जगले. आणि त्याच्यामुळे आणखीन त्या आनंदाची ओढ लागत जाऊन नृत्याचा आणखीन रियाज, अजून काय असा हा प्रवास पुढे आला. मागे बघताना खरंच असं वाटतं की असं ठरलं होतं का, म्हणजे असं एवढा त्याचा प्रवास काय आहे ना की कुठल्या शास्त्रीय संगीतातला कुठलाही जो भाग आहे त्याला असं म्हणतात की तुम्ही रियाज करा, साधना करा, पेशन्स ठेवा. तुम्हाला किंवा यश ज्याला म्हणतात ऍक्च्युली, की पॅन इंडिया काम, बहुतांश लोकांना तुम्ही माहीत असणं किंवा ह्या क्षेत्राचं नाव घेतलं की 10 चांगली नावं येतील, त्याच्यात तुमचं नाव लोकांना आठवणं, या ज्या सगळ्या गोष्टी असतात, ह्या जेव्हा स्वतःच्या बाबतीत खऱ्या होत आहेत की काय असं वाटतं, तेव्हा त्या गोष्टीवर विश्वास बसायला लागतो. आणि म्हणून मागे बघताना असं वाटतं की आता नक्की मी सांगू शकते पुढच्या मुलांना की विश्वास ठेवा, की नाही होतं. फक्त लगन पाहिजे, तुमचा विश्वास पाहिजे, डेफिनेटली मेहनत पाहिजे. आणि आमचे गुरुजी म्हणतात तसं की नुसती श्रद्धा नाही, निष्ठा पण पाहिजे. म्हणजे माझी श्रद्धा आहे की मी एक दिवस खूप चांगली नर्तिका होईल असं नाही. तुला निष्ठेने रोज रियाज करावा लागतो, तुला फिटनेस ठेवायला लागतो, तुला कन्सिस्टन्सी ठेवायला लागते, तुला शोध घेत राहावं लागतं आणि मग नक्की फळ तुम्हाला मिळतं. आणि मला असं वाटतं की जसं
जंगलातलं एखादं, समजा आपण जंगलामध्ये, मला नेहमी असं वाटतं की आपण गच्चीमध्ये झाडं लावतो तेव्हा म्हणतो की ह्याला असा सूर्यप्रकाश पाहिजे, मग त्याला ते असंच लागतं, मग त्याला ते. पण तुम्ही जेव्हा जंगलात जाता, जेव्हा नैसर्गिक कुठली गोष्ट असते, ती जर नैसर्गिक खूप स्ट्रॉंगली असेल तर त्याचा तो सूर्यप्रकाश घेतं. त्याला माहिती असतं की मला काय पुरणार आहे आणि मी कसं वाढणार आहे. सो कलाकाराला एका मर्यादेनंतर खूप नैसर्गिकरित्या निसर्गाकडे आणि स्वतःच्या प्रेरणेने आतला तुमचा कलाकारच तुम्हाला शिकवत जातो आणि तुम्हाला पुढे जायचं असतं. अशा कुठल्या तरी प्रवासाला तो कलाकार लागतो असं मला वाटतं. आणि ते मागे वळून बघताना असं वाटतं की आपण विधिवत शिकत जातो, मग काहीतरी स्वतःचं मांडत जातो आणि आपण इथपर्यंत येतो. खरी गोष्ट. आणि जसं तुम्ही बोलता बोलता बोललात की असं काही ठरवलं नव्हतं किंवा आज मागे वळून पाहताना असं तुम्हाला वाटते की एक अजून आपल्याला खूप करायचंय, अजून आपण खूप शिष्य आहोत. त्यालाच जोडून मला पुढचा प्रश्न विचारायचा की असं म्हटलं जातं बाळाचे पाय पाळण्यात दिसत असतात, तसं काहीसं झालं होतं का? किंवा तुमच्या घरच्यांना असं वाटलं होतं का की आपणच आपली ही जी पॅशन आहे तिनं प्रोफेशन म्हणून पाहावी? काय वाटतं तुम्हाला? हो, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात हे माझ्या बाबतीत झालं असेल खरं, कारण खरंच मी 2.5-3 वर्षाची जेव्हा होते तेव्हा त्या LPs होत्या आणि ते मन डोले, लता मंगेशकरांचं कुठलंही गाणं जर लागलं तर मी अखंड नाचत असायचं. म्हणजे गिरक्यास घे, काहीतरी उड्याच मार, काहीतरी. आणि माझा एक आतेभाऊ सख्खा जो सितारवादक होता, त्यांनी ते ऑब्झर्व केलं आणि माझ्या वडिलांना सांगितलं की मामा, ही बहुतेक हिला ही आवड दिसतेय. आणि माझ्या सुदैवाने आमच्याच जवळ नृत्याचे वर्ग होते, कारण तेव्हा इतकं सहज सोपं आणि सहज उपलब्ध नव्हतं. ठाण्यासारख्या शहरात तर नव्हतंच. तर ते उपलब्ध होतं आणि मी ते शिकायला सुरुवात केली. मला आठवते की त्यातले या इथपर्यंत पोचण्यासाठीचे मेन जर काही मुद्दे असतील तर माझे वडील फिजिक्सचे प्रोफेसर होते. ही वॉज हेड ऑफ द फिजिक्स डिपार्टमेंट ॲट पार्ला कॉलेज. विज्ञानाशी संबंध होता माझा. एक काका डॉक्टर, एक काका इंजिनियर. आमच्या घरात जराही वातावरण नाही. पण त्यांना एवढं कळत होतं की ही जे करते ते आपल्याला कळत नाहीये, तर आपण एकदा गुरूंच्या हातात दिल्यानंतर त्याच्यामध्ये आपण इंटरफिअर करायचं नाही. सो हे मला खूप मोठं चांगलं पालकत्व असण्याचं लक्षण वाटतं की त्याच्यामुळे मला खूप फ्रीडम होता मला जे करायचंय त्याच्यासाठी. सो मला ठरवता आलं की मला काय करायचंय एकतर. आणि माझ्यावर ते कधी बर्डन नाही टाकलं की नाही तुला आता 10वीत आलीस, आता तुला आता बस, आता तू इकडे जायला पाहिजेस, की आता 12वी आली, आता हे सगळं सोड, आता तू काहीतरी प्रोफेशनल कोर्स कर, असं मला कधीच सांगितलं नाही. आणि त्याच्यामुळे असा काही पाडाव असतो हेच नाही कळलं. त्यामुळे अत्यंत सुखाने आणि अत्यंत मला हवं तसं मनाचा आनंद घेत मी हा प्रवास करू शकले. आणि म्हणून कुठेतरी, आणि आत्ता काय हल्ली की डेस्टिनेशन आधी ठरतं आणि मग प्रवास सुरू होतो. येस. त्यामुळे रस्ता पण ठरलेला असतो, पण तुम्ही जर निघालात, डेस्टिनेशन माहित नाहीये, तर तुमचा शोध वाढत जातो. तुमचा रस्ता कधीतरी सुंदर होतो, कधीतरी बिकट होतो, विथ द फ्लो. आणि मग तुम्हाला जे अनुभव येतात ते अनुभव तुमचा गुरु बनतात असं मला वाटतं, आणि त्यातनं तुम्ही कुठेतरी पोचता. त्यामुळे डेफिनेटली बाळाचे पाय पाळण्यात असे दिसले होते. मला आत्ताच महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार जेव्हा मिळाला, किंवा मी आत्ता US ला जाऊन आल्यानंतर कालच मला माझ्या घरच्यांनी सगळ्यांनी खूप एक कौतुक सोहळा केला. तर ते सगळेजण हेच म्हणत होते की सोनी, असं वाटलं नाही की तू इथपर्यंत, तू अशी मजेत नाचायचीस, काही केलं की करून दाखवायचीस, पण ते नेटानी करत राहण्यानी बघ तू आज कुठपर्यंत आलीस. खरी गोष्ट आहे. सो ते मजा वाटली की बघताना की एवढ्या प्रवासामध्ये अरे हा आपण इथपर्यंत आलो. ताई, जसं तुम्ही म्हणालात की बरेचदा असं होतं की 11वी 12वी आली, महत्वाचा आपला शिक्षणाचा टप्पा आहे, मग आपण आता काही एक पाऊल मागे जायला पाहिजे, मग अर्थार्जनाचं काय, ह्याच्यामध्ये आपलं करिअर आहे की नाही. पण एक तुम्ही उत्तम उदाहरण आहात मला असं वाटतं त्याचं, की यू हॅव टू बिलीव्ह इन युअर सेल्फ. आणि मला नेहमी असं वाटतं की तुम्ही जी कला शिकता त्याच्यावर तुम्ही स्वतःच विश्वास नाही ठेवला तर जग कसं ठेवणार आहे. गोष्ट आहे. तुम्हाला विश्वास ठेवला पाहिजे पहिले. पण हे सगळं कळायच्याही आधी माझ्या घरच्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, हे मला महत्वाचं कारण वाटतं. कारण माझ्या आजूबाजूला सगळे, कोणी कॉमर्सला गेलं, कोणी CA करत होतं, कोणी डॉक्टर होत होतं, कोणीतरी त्यांचे प्रस्थापित मार्गाने चालले होते. आणि विशेष म्हणजे तुमचे वडील सुद्धा तुम्ही म्हणालात प्रोफेसर होते, म्हणजे शक्यतो असं असतं की डॉक्टराच्या मुलांनी डॉक्टर व्हावं असा अट्टहास असतो. हा, म्हणजे एक असा छान योजलेला मार्ग मला त्यांनी आखायला लावला असता तर कदाचित मला करायला लागलं असतं. पण ते स्वातंत्र्यच तुम्हाला कुठेतरी छान मार्ग दाखवतं असं मला वाटतं.
तुम्हाला आणि स्वातंत्र्य मिळालं की तुम्हाला बंधनाचंही महत्त्व कळतं. मग मला एवढंच करायचंय, मला इतकंच ठरवायचंय, हे तुमचं तुम्ही विचार करायला लागता असं मला वाटतं. जसं तुम्ही म्हणालात किंवा आपण कथ्थकमध्येही म्हणतो, आपल्यामध्ये दोघींमध्ये एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे मीही ठाण्याची आणि मीही कथ्थक शिकलेली आहे. आणि तुम्ही डॉक्टर मंजिरी देवांची स्टुडंट आहेस. बाईंची स्टुडंट आहे. तर एक आपण गोष्ट नेहमी कथ्थकमध्ये म्हणत असतो की कथन कहे सो कथक कहावे. बरोबर आहे. तशी कथा आहे, एक आपण स्टोरी टेलिंग कथ्थकच्या माध्यमातून करत असतो. तर तुमच्या नृत्याची जी कथा आहे असं मी म्हणेन, त्याच्यामध्ये कथ्थक तर महत्वाचं आहेच, पण त्याची सुरुवात कुठेतरी भरतनाट्यमच्या माध्यमातून झाली. काय नेमकं ते होतं, कसं भरतनाट्यम तुम्ही चूज केलं, काय होती जर्नी? नाही, तेच सांगते की जे बाजूला माझ्या क्लासेस होते पूनम मुर्डेश्वरांचे, ते भरतनाट्यमचे होते. सो असं काही त्या काळच्या पालकांना कळत नव्हतं. माझ्या मते आत्ताच्याही पालकांना काही असं फार ठरवता येत नाही या क्षेत्राच्या बाबतीत, पण त्या काळात तर नव्हतंच की माझ्या मुलीला, म्हणजे आता माझ्याकडे पालक येतात ते माझ्या मुलीला भरतनाट्यम शिकवायचंय, माझ्या मुलीला कथ्थक शिकवायचंय, माझ्या मुलीला कथ्थक मधलं हे घराणं शिकवायचं, एवढं सुद्धा त्यांनी वाचून आलेले असतात. पण पूर्वी ते होतं म्हणून मी तिथे शिकायला गेले. अच्छा. आणि खूप मला आठवतंय, मी कधी क्लास बुडवलेला मला आठवत नाही. मी कधी कंटाळा केला नाही क्लासला जायला. मला खूपच आवडायचं क्लासला जायला. पूनमताई जी गोपीजींकडे पण शिकली होती, नटराज गोपीजींकडे पण शिकली होती, तर तिने थोडंसं आम्हाला कथ्थकची ओळख, ती म्हणली आता मी तुम्हाला थोडंसं कथ्थक पण शिकवते, असं म्हणून तिने शिकवायला सुरुवात केली. आणि तिच्या असं लक्षात आलं की माझी ओढ, माझं जे ऊर्जा आहे किंवा माझी सगळंच आतली जी खळखळ आहे ती कथ्थकच्या दृष्टीने तुझं पावलं जास्ती चांगली आहेत. आणि मी म्हणते की चांगला गुरु मिळण्याचं हा माझ्या आयुष्यातला पहिला क्षण ठरला. पण आणि ही पण एक गोष्ट आहे की त्या भरतनाट्यम शिकवत होत्या आणि तुम्हाला कथ्थक साठी त्यांनी तेवढं प्रोत्साहन दिलं. आणि मी प्रॉमिसिंग तिच्याकडे 10-1 वर्ष शिकून एक हातात आलेली विद्यार्थिनी होते. तर आपल्या हातात आलेल्या विद्यार्थिनीला असं सोडायचं आणि तिला सांगायचं की मला तू कथ्थक शिकावं असं वाटतंय आणि तू ह्याच्या पुढे माझ्याकडे नाही शिकू शकत कारण मला येत नाही, हा प्रामाणिकपणा. आणि मला हाताला घेऊन डॉक्टर मंजिरी देवांकडे ती घेऊन गेली की अगं मंजिरी तू हिला शिकव. ही फार रेअर आणि सुंदर गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि हे तिच्याकडनं माझे बंध सोडल्यामुळे मला उडता आलं असं मला वाटतं. आणि मग मी बाईंकडे शिकायला सुरुवात केली आणि मग त्यांच्याकडे प्रॉपर, पण मी तुला सांगू का, तरी अलंकार झाले. मी त्यांच्याकडे पूर्ण शिक्षण, त्याला एक सिस्टीम काय असते, काय त्याची शिस्त असते, त्याचं काय, कशा पद्धतीने त्याची मांडणी असते, कथ्थकचा वस्तुक्रम काय असतो, हाऊ यू शुड प्रेझेंट युअर सेल्फ, हे सगळं मी बाईंकडे शिकले. पण पूनमताईकडची जी पाळंमुळं आहेत ना, नृत्याविषयी असलेलं प्रेम, सच्चाई, स्टेजवरचा खरेपणा आणि बेधडकपणा, हा मला पूनमताईंनी शिकवला. ती नेहमी म्हणायची की तुम्ही स्वतःशी खोटं बोलू नका. खरी गोष्ट आहे. कधीच नाही. म्हणजे तुमचा कार्यक्रम चांगला झाला, वाईट झाला. सगळे कार्यक्रम काही चांगले होत नाहीत किंवा तुमचं प्रत्येकाला समोरच्याला आवडतच असं नाही, पण आवडत नाही आणि काय आवडत नाही आणि काय करायचं नाही हे तुम्हाला आधी ठरवावं लागतं. तुम्हाला नाही म्हणता यायला पाहिजे. ह्या अशा अनेक मूलभूत तत्व मी पूनमतेकडे शिकले असं मला वाटतं. आणि मग माझा कथ्थकचा प्रवास झाला. पण तो जो भरतनाट्यमचा घोटीवपणा आहे ना, किंवा भरतनाट्यमचा एक ठळकपणा जो आहे, त्या ठळकपणाचा मला फार कथ्थकमध्ये फायदा झाला असं मला वाटतं. की एक पॉस्चर म्हटलं तर, किंवा एक गोलाई शरीराची जर म्हटलं तर त्याच्यामध्ये, किंवा मुद्रांचा पण एक खुटखुटीतपणा जो म्हणतो तो भरतनाट्यममध्ये, कथ्थकमध्ये पण तो आहे, पण कथ्थकमध्ये वेगळ्या पद्धतीने तो येतो. पण ह्या दोन्हीचं चांगलं शिकल्यामुळे मी थोडंसं ओडिसी पण शिकली आहे. हो. मग काय, म्हणजे तुम्हाला जर असं 3 गोष्टींमध्ये, 3 वेगवेगळ्या नृत्य प्रकारामध्ये काहीतरी वेगळे पण सांगायचं झालं, काय वेगळे पण असेल? वेगळे पण तर आहेच, कारण त्याची मांडण्याची भाषा वेगळी आहे, कारण त्याचे अंगसंचलन वेगळं आहे, त्याचं उभं राहणं, त्याचे बलस्थानं वेगळी आहेत. भरतनाट्यमध्ये एक विशिष्ट पद्धतीने उभी राहतात, ओडिसीमध्ये त्रिभंगमध्ये उभं राहतात, कथ्थकमध्ये एक समपादावर एक शांतपणे उभं राहतात. प्रत्येकाची उभं राहण्याची पद्धत वेगळी आहे. जसं मी म्हणते की ओडिसी इज अ व्हेरी फेमिनाईन स्टाईल. भयंकर आवडते मला, म्हणजे मला अतिशय, म्हणजे मला राहिलं, कारण
कथ्थकमध्ये इतकं आत म्हणजे त्याच्यातच एवढा वेळ की आणखीन ओडिसी शिकणं मला शक्य नव्हतं. त्यामुळे ते पुढे नेलं नाही मी. पण अतिशय सुंदर स्टाईल आहे, अतिशय म्हणजे फार आवडते मला. मोहक आहे, अतिशय स्त्रीला शोभणारी आहे असं मला वाटतं. भरतनाट्यम जसं मी म्हटलं की त्यातले तिलाना जतेश्वरम, त्याच्यात पण अतिशय वेगळ्या पद्धतीचं स्टोरी टेलिंग आहे. आणि त्याच्यामध्ये डोळ्यांचा वापर, मानेचा वापर अतिशय सुंदर, अंगप्रत्यंग मधला प्रत्यंग उपांगाचा वापर मला जास्ती आवडतो भरतनाट्यम मधला. आणि कथ्थक तर काय, इट्स माय लाईफ. अर्थातच म्हणजे आपण वेगवेगळ्या शैलीमध्ये तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे आणि ज्या प्रकारे तुम्ही आमच्या समोर असतात, ज्या ग्रेसफुली तुम्ही नृत्य सादर करतात, खरंच ते वाखाणण्याजोगं आहे. जसं मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की आपल्या आयुष्यामधल्या पहिल्या गोष्टी खूप जास्त स्पेशल असतात. तुमच्या हाताखाली अनेक शिष्य घडलेले आहेत, पण जेव्हा तुम्ही शिष्य होतात किंवा तुमच्या आयुष्यातला तो पहिला परफॉर्मन्स तुम्हाला आठवतोय का, की तुम्ही व्यासपीठावर रंगमंचावरती उभे होतात, तुम्ही सादर केलेला तो पहिला परफॉर्मन्स? लाईट म्हणशील तर मी खूपच लहान होते तेव्हा. आमच्याकडे गणेशोत्सवाच्या तिथे आम्ही खरं तर काहीच 2 कार्यक्रमांच्या मध्ये दुसरा कलाकार यायला बराच वेळ होता म्हणून माझे वडील अध्यक्ष होते त्या संस्थेचे. तर कोणीतरी सांगितलं, अगं सोनी नाचते ना, मग सोनीला म्हणा तू काहीतरी कर. तर म्हणजे असं म्हणतो ना आपण, मला ढकललं स्टेजवर अक्षरशः. मग आता काय करायचं असतं, तर मी तर कोणालाही नाच करून दाखवताना मला अगदी भरतनाट्यमचं मला हे शिकवलं ते शिकवलं असं मी करून दाखवते. हे तर नाही आपण करू शकत. सो कोणीतरी म्हटलं मी गाणं म्हणते, आणि मग त्यांनी ते, लहान होते मी, आणि चिमणा चिमणीचं लगीन ग वऱ्हाड कोण कोण येणार ग, आणि त्याच्यावर मी मला जे सुचेल ते मी आयत्या वेळेस केलं. पण मला असं वाटतं की तो महत्वाचा क्षण आहे की तुम्हाला असं ढकलून देऊन आता कर. हाच माझा पहिला अनुभव आहे. आणि माझा ऑफिशियल परफॉर्मन्सचा पण अनुभव भयंकर अनोखा आहे. म्हणजे ठाण्यामध्ये एक मनोरुग्णांचं जे हॉस्पिटल आहे, तर त्या लोकांसाठी परफॉर्मन्स करायचा होता. माय परफॉर्मन्स वॉज ॲट मेंटल हॉस्पिटल, आणि शाळेत ना आमच्या शाळेनी तो ठेवला होता. तुम्ही तेव्हा किती वर्ष? 6वीत होते मी. ओके. आणि मी आउट अँड आउट भरतनाट्यम करणार होते, आणि माझ्या समोर असा ऑडियन्स होता की त्यांना काही कळतंय कळत नाही, पण इतकं प्रेम मी अनुभवलं त्या 15-20 मिनिटात की मला आत्ताही डोळ्यात पाणी आलं की मला आठवतंय की मला ते सोडायला तयार नाहीत. इतकं त्यांनी मला असं प्रेमाने, कोणी असं केलं, कोणी डोक्यावर हात ठेवला, कोणी मला जवळ घेतलं, कोणी म्हटलं की ही माझी मुलगी आहे, मी हिला सोडणार नाही. आणि मला आजही आठवतंय की मी घाबरले नव्हते तेव्हा. मला तो स्पर्श, मला ते प्रेम, मला ते सगळं आठवतंय की म्हणजे कलेची ही ताकद आहे. खरी गोष्ट आहे की इट इज देअर इन एव्हरीबडीज हार्ट, सोल टू ॲट सोल, सबकॉन्शियस लेवल, सोल टू सोल. आणि हा माझा पहिला अनुभव आहे. खरं आहे. म्हणजे किती चॅलेंजिंग असेल. म्हणजे तुम्ही जेव्हा आता पहिल्यांदाच एक ते वाक्य बोललात ना, कसं शक्य आहे, ती लोक कशी रिॲक्ट करत असतील, पण तुम्ही जे म्हणताय ते. आणि शहाणं असण्याचा आव असण्यापेक्षा हे वेगळंच आहे ना. हे सत्य इतकं कमालीचं होतं, पण माझ्यामध्ये ते सगळेच शहाणे होते आणि माझ्या बरोबर होते असं मला वाटतं. खरंय खरंय. अनेक शिष्यताई तुम्ही घडवलेत, तर आज ती एक तुम्हाला तफावत दिसते का? म्हणजे आजच्या काळामध्ये, म्हणजे आता त्यांना आपण जेनझी म्हणतोय, ओके, ते शिष्य तुमच्याकडे येत आहेत, आणि तुम्ही जेव्हा शिष्य होतात तेव्हाची जी गुरु शिष्य परंपरा होती किंवा तेव्हाचं जे डेडिकेशन होतं, त्यामध्ये काही तफावत तुम्हाला जाणवते का, किंवा तुमचा काय याबाबत व्ह्यू आहे? ह्या विषयावर मी 2 तास बोलू शकते, फक्त एवढ्याच विषयावर. खूप फरक आहे अगं, खूपच फरक आहे. मी त्याच्यात तुला असं म्हणेन की मला माझ्याकडे तो फरक जाणवत नाही, कारण माझ्याकडे आता एक 30 वर्ष संस्था चाललेली असल्यामुळे त्याचे काही एक तत्व आहेत, त्याची मूल्य आहेत, आणि ती ज्यांना आवडतात तेच लोक थांबतात. त्यामुळे मला हा जेनझीचा अवतार काही बघायला मिळत नाही, कारण इथे सगळी
शिष्य म्हणूनच असतात. पण जेनझी वगैरे मला ते माहित नाही काय प्रकार आहे, पण फरक नक्कीच आहे आणि मला हल्ली तो फार जाणवतो. म्हणजे गुरु शिष्य परंपरा हा तर एक विषय आहेच की एखाद्या व्यक्तीला आपण स्वतःला डेडिकेट करणं किंवा त्याला शरण जाणं हे नव्या पिढीला जमत नाहीये. की काहीही बोलू नकोस. मी जर गाढवाला घोडा म्हटलं तर तू आत्ता घोडा म्हणायचंस, तुला नंतर कळेल की मी गाढवाला घोडा का म्हटलं होतं. सो एकही प्रश्न का, मग घोडा का म्हणायचं, पण मग ते प्रश्न विचारायचे नाहीत. आणि तुमचा स्मार्टनेस आणि तुमचा जी काही बुद्धिमत्ता आहे ती दाखवण्याची जागा गुरुचरणी नाही. बरोबर. तुम्ही फक्त शिकायचंय. तुम्ही ते सगळे आधी घ्या, आधी मुळात ते घ्या आणि मग ती प्रोसेस झाली आणि तुमच्याकडे हुशारी आहे असं तुम्हाला वाटलं तर तो सगळा स्मार्टनेस आहे ना तो परफॉर्मन्स मध्ये दाखवा. हल्ली काय वागण्यात स्मार्टनेस आलाय, त्याचा काही उपयोग आहे. त्यांनी काय होतं की छोट्या छोट्या प्रसंगात आपली जीत झाली असं वाटतं. व्हेरी ट्रू. पण मोठे प्रसंग तुम्ही जिंकू नाही शकत. सो गुरु शिष्य परंपरेमध्ये मला असं वाटतं की शरणागती जी आहे ती कुठेतरी कमी पडते. काहीही प्रश्न न विचारता फक्त ऐकणं, त्यात काय होतं, मग का करायचं, मग असं का, असं नाही विचारू. बरोबर. कारण तुम्ही खरं पाहिलं तर तुम्ही शिक्षण व्यवस्थेमध्ये पण हे प्रश्न विचारत नाही. का मी इतिहास शिकायचा, मग का आता भूगोलाचा नकाशा शिकायचा, ह्याच्यात मांडलंय ना मग शिकायचं. पण गुरु तुमच्या समोर पर्सनली असतो ना, त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की तुम्ही विचारू शकता. पण प्रत्येक गुरु जो खरंच गुरुपदाला पोचलाय, every individual guru is individual university, I feel. You should not ask silly questions. प्रश्न विचारण्याची पण एक स्टेज येते, एक तो स्तर आला पाहिजे आपला की आपली योग्यता बनते प्रश्न विचारण्याची. आणि जेव्हा ती योग्यता बनते तेव्हा तो खरंच प्रश्न निर्माण झालेला असतो, तो तुम्हाला अनेक दिवस सतावत असतो आणि मग न राहून तुम्ही एक दिवस तो गुरुला विचारता की ह्याचं काय करायचं असतं. पण आपले येता जाता हे का ते का असं विचारू नये. दुसरं मला असं वाटतं की आदर, म्हणजे आपल्या गुरुविषयी तर आहेच, पण मला आठवते की मी लहानपणी जेव्हा गोपीजींना पहिल्यांदा स्टेजवर बघितलं, मला असं वाटलं मी देव बघितला. मला असं वाटलं की हा माणूस कसा चालत असेल, कसा बोलत असेल, कसा, नुसतं त्यांना बघायला आम्ही कुठेतरी उभं राहत असू. सितारा देवी, त्यांना नुसतं चालताना बघायला आम्ही उभं राहत असू. आम्ही आशाताई जोगळेकरांना किती सुंदर दिसतात ह्या म्हणून बघायला उभं राहत असू. राजकुमार केतकर, मी ठाण्यातली नावं सांगते की अट्रॅक्शन वाटायचं. कसे उठतात, कसे बसतात, कसे ते आल्यानंतर उभं राहणं, त्यांना जागा करणं, त्यांना एक स्पेशल फील करवणं आणि खूप नॅचरली करत होतो आम्ही हे. आता इतके आत्ममग्न आहेत लोक आणि इतकं स्वतःच्यात एवढे रंगलेत की ते दुसऱ्यांचं काही काम बघत नाहीत, त्याच्याविषयी त्यांना आदर वाटत नाही. मला नाही वाटत की मी एवढे वर्ष या फील्डमध्ये काम केल्यानंतर एखादं लहान दुसऱ्या गुरुची विद्यार्थिनी जर मी आले तर उठून तरी उभं राहील. मी राहीन उभी आजही. पण हे कुठेतरी हे चुकतंय असं मला वाटतं. आणि हे घरांमध्ये पण होतंय. आपली मावशी आली, आपली आजी आली, आपली आत्या आली, उठून पटकन त्यांना बसायला जागा द्यायची. की माझी आत्या कशी साडी नेसते याचं मला कुतूहल होतं. आता स्वतःच इतकं नाही, मी असं करते, मी तसं करते, स्वतः इतके आहेत लोक की बघत नाहीयेत. आणि जोवर तुम्ही बघत नाही, जोवर तुम्ही दुसऱ्याचं काही अनुभव कसे मिळणार तुम्हाला. माझ्याकडे त्यांनी रागाने बघितलं, माझ्याकडे त्यांनी बघितलंच नाही, दुर्लक्ष केलं किंवा त्यांनी बघून न बघितल्यासारखं केलं, व्हॉट एव्हर, किंवा त्यांनी खूप प्रेमाने बघितलं, ते तर मला ओळखतही नव्हते पण त्यांनी इतकं प्रेमाने माझ्या डोक्यावर हात ठेवला. असे अनेक अनुभव तुम्हाला येत असतात. ते कसे मिळवणार तुम्ही जर तुम्ही त्या वाटेसच गेला नाहीत. खरी गोष्ट आहे. तर मला असं वाटतं की आपल्यापेक्षा या क्षेत्रामध्ये 20 वर्षापेक्षा जास्ती काम, 20 मी खरं 20 पण खरं त्याच्यापेक्षा कमीच, पण 20 वर्ष किमान काम केलेल्या लोकांकडे तुम्ही निदान बघितलं पाहिजेत, आदर दाखवला पाहिजेत, तुम्ही जाणून घेतलं पाहिजे की हे ह्या क्षेत्रात 20 वर्ष कसे काय बरं टिकून आहेत ना, काहीतरी असल्याशिवाय कसं टिकून राहते. आणि आज ती टॉलरन्स पॉवर पण कुठेतरी म्हणजे कमी पडते का, म्हणजे ह्याला जोडूनच विचारते की आता गुरु म्हटले
की इवन बाईंच्या बाबतीतही तो एक स्ट्रिक्टनेस असतो आणि आज आपले गुरु आपल्याला ओरडतायत आणि म्हणून तरी पण आपण ते तेवढ्याच लगननी तेवढ्याच जोशाने करत राहणं हे करणारे खूप कमी आहेत. कारण बरेचदा ते सोडून दिलं जातं, अरे हे कसे मला ओरडतायत, हा एक्झॅक्टली इगो प्रॉब्लेम. तेच तर म्हणते मी, म्हणजे शरणागती नाही ना, येस की आपल्यापेक्षा समोरच्या माणसाला काहीतरी येतंय आणि म्हणून आपण ह्याच्याकडे आलोय, हेच विसरायला होतं लोकांना. किंवा तुम्हाला 2 परफॉर्मन्स मिळाले की असं वाटतं की हे मुळात तुला कोणी शिकवलं होतं, तेच विसरतात लोक. आणि हे नाही व्हायला पाहिजे. आणि टॉलरन्स लेवल जे तू म्हणतेस ना, की ओरडल्यावर वाईट वाटतं आणि सोडून, ते काय सामान्य आहे सगळं, पण आता काय असं आहे. पण माझं म्हणणं आहे की जेव्हा एखादा गुरु तो का वाईटपणा घेतो तुमच्यासाठी, त्याला काय पडलीये, बरोबर आहे, मला काय पडलीये, माझ्याकडे शिकायला आलेलेच नाही, सगळं छानच म्हणायचं तिला, अगं तू फारच मस्त आहे, अगं तू इतकी सुंदर दिसतेस, तू काय छान उभी राहिली, आज तुझा वाढदिवस आहे, अरे वा, तू कानातले किती, त्याच्यासाठी मी नाहीये ना. बरोबर आहे. तू जेव्हा माझ्याकडे शिकायला येतेस, तुला नृत्य आलं पाहिजे ही माझ्यातली पोटतिडीक आणि मला नृत्य आलं पाहिजे हे तुझ्यातली पोटतिडीक, याच्यासाठी आपण एकत्र आलोय ना. आपण एकमेकांना कम्फर्टेबल करायला आलेलोच नाही होत. बरोबर. तेव्हा मी जेव्हा तुला ओरडतीये तेव्हा मला तुझं चांगलं, माझं काही पर्सनल, मी नेहमी मुलींना सांगते की नथिंग पर्सनल, आपण ह्याच्यानंतर चहा प्यायला जाऊ, पण आत्ता तुला येत नाहीये हे मलाच तुला सांगितलं पाहिजे, तुला कितीही वाईट वाटलं तरी चालेल. आणि हा वाईटपणा घेणं पण गुरु लोकांनी कमी नाही केलं पाहिजे, बंद नाही केलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की जे गुरुतत्वाला, गुरुपदाला पोचतात ते करतच नाहीत. जे फक्त शिकवण्याच्या स्टेजला आहेत ते हा विचार करतात की मग सोडून देणं जाणार, मग असं नाही होणार, तसं नाही, याचा काही संबंध नाही. तुम्ही जर करत राहिलात काम तर कधीतरी समोरच्याला कळतं की अरे नाही, हे आपल्या चांगल्यासाठी चाललंय, ही जाणीव 100% शिष्याला होते असं मला वाटतं. आणि पालकांच्या बाबतीमध्ये तुम्हाला कसा म्हणजे सपोर्ट, किंवा जसं तुम्ही आधी म्हणालात की आजकालचे पालक सगळं स्टडी करून येत आहेत, पूर्वी एक वेगळी पद्धत होती, कसा त्यांचा रिस्पॉन्स? मला असं वाटतं की 30 वर्ष झाली माझ्या संस्थेला, त्याच्या मी 3 फळ्या करीन. सुरुवातीचे जे पालक होते ते अतिशय इनोसंट होते. त्यांचं मी कथ्थक करते आणि माझं कथ्थक बघून माझ्या कथ्थकवरच्या प्रेमाने काही लोकांनी माझ्या क्लासला टाकलं होतं. नंतरचे जे पालक होते ते थोडेसे काय म्हणतो आपण, व्हॅल्यू फॉर मनी पाहिजे आणि वेगळ्याच ट्रॅकला कधी कधी त्याचा विचार जायचा. म्हणजे थोडीशी फी वाढवली की म्हणजे सगळं खूप मटेरियलिस्टिक, म्हणजे फीशी रिलेटेड गोष्टी होत्या. त्यामुळे त्यांना असं वाटायचं की ते सिलेक्ट करू शकतात, ओके हे नाही मग आम्ही हे करू. ह्या कशालाच मी कधीच रिॲक्ट नाही झाले, पण मी त्यांच्या अप्रोच सांगते. बरोबर. आणि तिसरी मला जी आत्ताची फळी फार इंटरेस्टिंग वाटते की 20 वर्ष संस्थेला झाल्यामुळे, संस्थेचं काम माहिती असल्यामुळे दे आर वेल इन्फॉर्म्ड. सो मला सोनिया परसुरेकडेच शिकायला पाठवायचंय असा वर्ग आता निर्माण झाला. त्यामुळे काय म्हणतो आपण की जसा सगळ्या अख्ख्या भारतामध्येच तो फरक झाला की आता आपल्याला योग्य वस्तू, मग ती कितीही महाग असेल तरी मला तीच वस्तू वापरायची आहे, ही भावना सगळ्याच क्षेत्रामध्ये आली असं मला वाटतं. की ओके ह्या कॉलेजचं शिक्षण ह्याला जास्ती, पण मला ह्याच कॉलेजमध्ये शिकवायचंय असं जसं ठरवतात पालक, तसं काहीसं मला वाटायला लागलं की हो, सोनिया परसुरे स्ट्रिक्ट आहे, आग्रही आहे. असा तो कथ्थक नृत्य किंवा नृत्य हा विषय कॅज्युअली त्यांच्याकडे बागेत गेल्यासारखं क्लासला नाही जाऊ शकत. ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, पण तरी ते माझ्याकडे पाठवत आहेत कारण त्यांचा हा अट्टहास किंवा त्यांचा हा एक डिसिजन आहे, प्रॉपर विचार करून घेतलेला डिसिजन आहे. आणि ते स्टडीड असतात असं मी नाही म्हणणार, पण वाचलेलं असतं, माहिती असतं, बघितलेलं असतं. त्यामुळे त्याचा आणि ते आणि ताई शिकवते याचा ते, कारण आताच्या मुली सुद्धा शिकलेल्या आहेत, खूप चांगल्या चांगल्या पोस्टवर आहेत, जगभर हिंडणाऱ्या आहेत, पाहिलेलं आहे. म्हणजे आत्ताचे जे पालक आहेत ते जास्ती वेल एक्सप्लोर्ड आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचा अप्रोच हा जास्ती सुसंबद्ध, जास्त सुशिक्षित, सुसंस्कृत आणि टू द पॉइंट आहे, नो नॉनसेन्स आहे.
भाकड कथांवर विश्वास ठेवणारा नाहीये. सो मला त्याचा मला खूप पॉझिटिव्ह चित्र वाटतं आत्ताच्या पालकांचं. मला मधल्या काळामध्ये असं वाटत होतं की फार मटेरियलिस्टिक विचार होतोय या गोष्टीचा, क्लासरूम टीचिंग सारख्या या गोष्टीचा विचार होतोय की तुम्ही एवढ्या तासाचा क्लास घेणार, मग एवढी फी. असा तर मी कधीच क्लास घेतला नाही, कारण मी कधीच 45 मिनिटं किंवा 1 तास क्लास नाही घेतला. माझ्याकडे जरी गुरुकुल पद्धती, कारण जागेची तेवढी अवेलेबिलिटी नाही, पण तुम्ही जर 6 वाजता 5ला क्लासला आलात तर जेवढा वेळ मी क्लास घेते तेवढा वेळ तुम्ही क्लासमध्ये थांबू शकता. ही मुभा पहिल्या दिवसापासून आहे माझ्या क्लासमध्ये. त्यामुळे मग असं कधी कधी खंतावायचं मन, की कारण त्यांचं म्हणणं असायचं की नाही पण मला नकोच आहे 1 तासाच्या वर, मलाही शिकायचं नाही, तूही शिकवू नकोस, पण 1 तास आम्ही म्हणतो तसं शिकव. असा एक जेव्हा परीक्षा गांधर्व महाविद्यालय तसं म्हणजे ते लोक त्याच्याकडे त्या पद्धतीची शिक्षण पद्धती म्हणून जेव्हा बघायला लागले, किंवा 2 वर्षात एका परीक्षेला बसवायचं, मग मला प्रश्न की तिला अजून परीक्षेला बसवलं नाहीत का वगैरे असं. सो तिथे थोडीशी पालकांची गडबड व्हायला लागली होती. अगेन मी माझ्याच स्पेसनी आणि मी माझ्याच पद्धतीने कायम क्लास घेतला, कारण मला हे 100% माहिती आहे की मी जे करते ते मला उत्तम काम करायचंय. माझी प्रत्येक विद्यार्थिनी उभी राहिली तरी कळली पाहिजे की इसमें कुछ बात है. सो माझं प्रामाणिकपणा मी कधी सोडला नाही. पालक काय वेगळे वेगळे येत असतात, पण आत्ताच गेल्या 10-15 वर्षाचं चित्र फार सुंदर आहे, फार सुंदर आहे. नृत्य ही एक साधन आहे, म्हणजे गेले अनेक वर्ष तुम्ही नृत्य करताय, प्रचार प्रसार मी सुरुवातीपासूनच म्हणते करताय, आणि तेव्हाच आज तुम्ही सोनिया परसुरे आहात आणि तुम्ही आज इथे बसलेला आहात. पण आज सोशल मीडियाच्या माध्यमातून असे अनेक जण आहेत की एक क्लास किंवा एक थोडंफार काहीतरी नृत्य शिकलं आणि आता स्वतःला कोरिओग्राफर किंवा नृत्य दिग्दर्शक म्हणून घोषित केलं जातं. आणि आज सोशल मीडियावरती बाबा एक रील आपलं व्हायरल झाल्यामुळे लोक त्या गोष्टीकडे जास्त वळताना दिसत आहेत का, किंवा जे काही आता तंत्रज्ञानाचा ह्यामध्ये वाढता प्रभाव आहे, काय वाटतं तुम्हाला? मी खरं सांगू का, अनेक तसे अँगल्स आहेत. म्हणजे मला आधी तर माझी सुरुवात अशी झाली की मला हे काही कळत नाही. असं जेव्हा मी म्हटलं की मला काही कळत नाही, तेव्हा अशी मी उदाहरणं डोळ्यासमोर आणते की पंडित भीमसेन जोशी, जेव्हा त्यांना रेडिओवर 5 मिनिटच तुम्हाला गायचंय, त्यांच्यासाठी केवढा बदल असेल तो, की 5 मिनिटात तर मला म्हणजे माझा म्हणजे मूड कसा लागणार. मग 5 मिनिटं, पण तो बदल त्यांनी स्वीकारला, की त्यांना लक्षात आलं की हे जग असं बदलतंय, मला बदललं पाहिजे आणि मला माझं सोडायचं नाहीये, पण ह्या बदलाबरोबर पण मला जायचंय. मिस्टर अमिताभ बच्चन, त्यांच्या इतकं अपडेटेड कोणी नसेल. त्यांनी जर असं म्हटलं असतं की नाही मला हे नाही बाबा चालणार, तर ते काय, तुम्ही काळाच्या मागे जाल. सो काळाबरोबर तुम्हाला जाण्यासाठी ही गोष्ट आवश्यक आहे हे मला कुठेतरी कळलं. पहिली गोष्ट माझ्या बाजूनी त्याचा विचार केला तर. त्याचबरोबर अनेक वेळेला चिडचिड, संताप ह्याच्यातनं पण मी गेले की हे काय आहे, म्हणजे हे कुठून आलं हे, असं की हे का आवडतंय लोकांना असं. पण नीट विचार केला की असं वाटतं की प्रत्येक गोष्टीला त्याचा प्रेक्षक असतो, त्याला तुम्ही काही नाही करू शकत. म्हणजे जसं आंबा आपण आवडतो आणि ती आपण वाटेत चणिया मणिया बोरं पण आवडतातच की, बरोबर. सो ती कंपॅरिझन तुम्ही नाही करू शकत. कोणाला ती चणिया बोरं जुनीच खारवलेलीच म्हणजे आवडतात, किंवा काहींना आंबा उपलब्ध असूनही मँगोलाच आवडतात. ह्याला तुम्ही काही नाही करू शकत. की फ्रेश हापूस आंबा कापलेला आहे तरी नाही मला मँगोला असं म्हणणारी लोक आहेत. सो जिथे प्रॉडक्ट आहे तिकडे त्याला गिऱ्हाईक आहे. सो यू हॅव टू जस्ट गो विथ इट, गो विथ द फ्लो. तुम्हाला काय करायचंय असं मला वाटतं. म्हणजे मी फक्त माझ्यापुरतं सांगते की मला माझा दगड नाही सोडायचा आहे. चांगलं काम आपण करत राहायचं. मला आमचे गुरुजी नेहमी सांगतात की तुम्हाला चांगलं काम दाखवल्याशिवाय हे ह्याच्यापेक्षा कसं चांगलं हे कळणारच नाहीये. आणि समोरच्याला ठरवू देत.
ते जर तुमचं काम खरंच चांगलं असेल तर ते समोरच्याला हलवल्याशिवाय राहत नाही. याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे की तुम्हाला एक छोट्या छोट्या सिरियल मधला एक सीन त्याचा फिरतो, व्हायरल होतो 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 होतो, पण एक मोठ्या ऍक्टरचा सीन बघितल्यानंतर तुम्हाला ते नाही आठवत. कारण इम्प्रेशन आणि असर मध्ये फरक आहे. खरंय. इम्प्रेशन फार कमी वेळापुरतं असतं, तेवढ्यापुरतं इम्प्रेस तुम्ही करू शकता, पण असर करायला साधनाच लागते, असर करायला अभ्यास लागतो, असर करायला डेप्थ लागते, असर करायला सच्चाई लागते, असर करायला एक योग्य मार्ग लागतो, शास्त्र लागतं. त्याच्याशिवाय तुम्ही असर नाही करू शकत किंवा नैसर्गिकरित्या तुम्ही खूप चांगले असायला लागता. मला असं वाटतं की आता समजा 1 मिनिटाचं रील करतात, त्या 1 मिनिटाचं रील करणाऱ्या नर्तकाला 1.5 तासाची कॉन्सर्ट करायला सांगितली त्याला नाही येणार आहे. बरोबर. 1.5 तासाच्या कॉन्सर्ट करणाऱ्या माणसाला 1 मिनिटाचं रील करता येणार आहे. सो कुठेतरी हे होईलच सिद्ध की ओके तुम्ही ओके समजा केला 1 मिनिटाचं रील, फेमस झाला, झाले झाले झाले, आणि त्यांना आता त्यांची कॉन्सर्ट ठेवली, तिथे कळेल लोकांना. बरोबर. त्यामुळे ते तेवढ्या पुरतच आहे. जसं हल्ली सगळे गातात, हल्ली एक सीन करतात, अरे पण तुम्हाला त्या सगळ्या सिनेमाच्या सेटअपमध्ये 100 लोक सेटवर जेव्हा असतात, समोरचा माणूस डायलॉग म्हणत असतो, त्याच्याशी संधान बांधून जेव्हा तुम्हाला एक सीन करायचा असतो, जी शूटिंगची वेळ ठरलेली असते, तुमची कम्फर्टेबल वेळ नाही, शूटिंगची वेळ ठरलेली असते, आज तुम्हाला हा सीन करायचा असतो, आणि तेव्हा तुम्ही जेव्हा डिलिव्हर करता आणि मग त्याचा जेव्हा लोकांवर परिणाम होतो आणि मग जेव्हा फिल्म चालते, त्याच्यानंतरचा तयार झालेला ऍक्टर आणि एक रील करून मस्त केलं ना त्यांनी, एवढंच होणं, ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आणि तो राहणार, आणि तो जमीन आसमानाचा फरक आहे याचा विश्वास आपल्याला असं वाटतं की त्यांना कळलं पाहिजे, की जे असं रील त्यांना कळलं पाहिजे की नाही आम्ही किती रियाज करून काम करतो. नाही, त्यांना कळणारच नाहीये. तुम्हाला माहिती असलं पाहिजे की तुम्ही काय करताय, तुम्हाला तो कॉन्फिडन्स असला पाहिजे की नाही हे हलूच शकत नाही. म्हणून मी म्हणते की माझा दगड, आपण आपला दगड सोडायचा नाही. मी नेहमी उदाहरण सांगते की स्वामी विवेकानंदांचा कन्याकुमारीचा पुतळा बघायला तुम्हाला उठून कन्याकुमारीला जावं लागतं. ताजमहाल बघायला तुम्हाला उठून आग्र्याला जावं लागतं. ताजमहाल नाही आहेत तुमच्यापाशी. सो तुम्ही ठरवायचं की तुम्ही जर ताजमहाल बांधलात तर लोक तुमचा बघायला येतील. सो मला नुसता कांगावा किंवा चिडचिड ह्यानी हे काही होणार नाहीये. कारण जे व्हायचंय तो बदल होतच राहणार. तुम्ही चांगलेपणा टिकवणं, तुम्ही बरं चांगलं वाईट कोणी ठरवायचं, कोणाच्या डोळ्याला काय चांगलं वाटतं कसं ठरवणार. मला असं वाटतं पण जे या क्षेत्रात खूप वर्ष काम करतात त्यांनी जबाबदार स्टेटमेंट्स केली पाहिजेत. त्यांनी एखादी गोष्ट बघून कशाला वा म्हणायचं, कशाला नाही म्हणायचं, कशात आपण वाहवत जायचं. आपण एवढे वर्ष एक काम करून मिळवलेलं असतं ते 2 क्षणासाठी घालवायचं का, हे ज्याचं त्यांनी ठरवावं असं मला वाटतं. बरोबर. थोडंसं ताई पुढे जाताना तुम्ही इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन यांच्या मार्फत तुम्ही आज आपल्या देशाला रिप्रेझेंट करताय. कसा एकंदरीत तो अनुभव आहे, काय नेमकी ही पद्धत असते, म्हणजे अगदी सामान्य आपले जे प्रेक्षक आहेत नाही काही गोष्टी त्यांना माहिती आहेत याबद्दल, तर काय सांगाल? अतिशय सुंदर अनुभव होता ICCRचा माझा. एकतर अतिशय अभिमानाची गोष्ट वाटते आपल्याला की आपण आपला देश रिप्रेझेंट करतो. त्यात ग्वातेमालाला जे आम्हाला ज्या वर्षी बोलवलं होतं त्या वर्षी कल्चरल रिलेशन आपलं आणि दुसऱ्या देशांचं कल्चरल रिलेशन हा त्याचा विषय आहे. तर त्या कल्चरल रिलेशनला 50 वर्ष पूर्ण झाली होती. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली होती. आणि असं ते नाही, माझ्या मते ग्वातेमालाला 50 वर्ष झाली होती, आपल्याला 75 आणि रिलेशन्सला 25 असं ते होतं. आणि त्याच्यासाठी मला सांगितलं होतं. खरं सांगते तिथे गेल्यानंतर मला कळलं की आपण सहज बोलताना वाक्य बोलून जातो की नृत्याला भाषा नसते, कलेला भाषा नसते. पण ते अनुभवलं मी की कलेला भाषा नसते म्हणजे यू डोंट स्पीक स्पॅनिश बट यू आर स्पीकिंग कथक्स लँग्वेज अँड दे अंडरस्टँड दॅट लँग्वेज. सो दे अंडरस्टँड द लँग्वेज ऑफ आर्ट.
आणि इतका अप्रतिम रिस्पॉन्स आणि बाहेरच्या देशांमध्ये आपल्या संस्कृतीला, आपल्या संगीताला किती महत्व आहे, आपल्याला ते कुठे बघतात याची जाणीव होते. दुसरी गोष्ट, आपल्याकडचं असलेलं साहित्य, आपल्याकडे असलेल्या 64 कला ज्या म्हणतात त्या खरंच आहेत की आपल्याकडे शास्त्रीय नृत्यशैली म्हटलं तर 8 आहेत, म्हणजे शास्त्र सांगणाऱ्या शैलीच 8 आहेत, पण त्यांना साथ करणारी अनगिनत वाद्य आहेत, त्या अनगिनत वाद्यांची अनगिनत भाषा आहे. आणि आपल्याकडे साहित्य तर बेशुमार आहे, म्हणजे कारण आपल्याकडे देवताच एवढ्या मानल्या आहेत की त्यांच्या प्रत्येकाच्या जर गोष्टी म्हटल्या तर त्या कमाल आहेत. आणि त्याचा अनुभव म्हणजे अगं असं व्हायचं की कार्यक्रम अनाऊन्स केलेला असायचा, 6:30चा समजा कार्यक्रम आहे तर 6:15 पर्यंत थिएटरला कोणी दिसायचं नाही. आणि असं भीती वाटायची, कारण कोण सोनिया परचुरे, कशाला माहिती ग्वातेमालामध्ये कोण काय कशावर नाही येणार आहे, ऑन व्हॉट बेसिस दे हॅव टू कम, बट दे कम ओनली फॉर इंडियन क्लासिकल डान्स और इंडियन क्लासिकल म्युझिक. दॅट इज सो अमेझिंग, दॅट इज सो प्राऊड मोमेंट फॉर अस. आणि अक्षरशः 6:15ला काही नाही आणि 6:30ला वेन कर्टन यूज टू ओपन, द हॉल यूज टू बी लाईक फुल ऑफ ऑडियन्स. आणि असं की वाव, एवढे लोक मला बघायला आलेत, व्हॉट इज दिस, असं व्हायचं. आणि अत्यंत सिन्सिअरली, कुठे कोण फोनमध्ये बघतंय, एकमेकांकडे बघतंय, खातंय बितंय, काही नाही. आणि नॉन बायस्ड, फक्त आर्टसाठी आलेली लोक. सो इतका सशक्त ऑडियन्स मला अनुभवायला मिळाला. त्यांना काय होरी काय माहिती नाही, त्यांना कृष्ण राधा माहिती नाही, ते इंग्लिश पण बोलत नाही, फक्त स्पॅनिश बोलतात. सो आम्ही मधलं सगळं जे निवेदन आहे ते स्पॅनिशमध्ये करत होतो. येस, तुला सांगते, एल सॅल्व्हडोर सारख्या देशामध्ये त्यांचा कल्चरल मिनिस्टर, म्हणजे आम्हाला घ्यायला पण इतकी तिथे कमी यासाठी लोक कार्यरत आहेत, म्हणजे असं कल्चरल वगैरे ह्याच्यासाठी, म्हणजे कल्चरल मिनिस्टरच आम्हाला घ्यायला आले होते. आणि ते सगळं काम ते एकटेच करत होते. म्हटलं अहो तुम्ही, म्हणजे मी नाही, म्हणजे मी कल्चरल डिपार्टमेंटचं हेड आहे. म्हटलं बापरे, मलाच एकदम गडबडायला झालं. म्हटलं तुम्ही का मग सगळं करतात? नाही म्हणले, वी हॅव लेस मॅन पॉवर, सो वी हॅव टू डू ऑल द अरेंजमेंट्स. आणि इतकं काय म्हणतो आपण, इतकं हंबल पद्धतीने ते सगळं, बिकॉज दे रिअली अप्रिशिएट युअर आर्ट, दे रिअली रिअली रिस्पेक्ट युअर आर्ट. आणि बाहेरच्या देशात रिस्पेक्ट मिळतो वगैरे असं कथन मी ऐकलं होतं, पण ऍक्च्युली मी तो अनुभवला. जस्ट वाव. की एक आई वडील आले होते असे, म्हणजे एका तर आम्ही ठिकाणी परफॉर्म केलं तर त्यांनी आधी त्यांच्या देशाचं राष्ट्रीय गीत वाजवलं आणि नंतर त्यांनी जनगण, त्यांच्याकडे त्यांचा ऑर्केस्ट्रा होता आणि त्यांनी इतकं सुंदर आपलं जनगण मन वाजवलं, इतकं सुंदर. म्हणजे मला असं वाटलं की जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, ह्यातला जो भाव ह्यांना कसा कळला, पण दारारा कसं कळला ह्यांना भाव, तर राष्ट्रप्रेमाचा भाव एकच आहे ना शेवटी. आणि जस्ट वाचतंय, जी सुरावट आहे ती सुरावट पोचली म्हणून ते पुन्हा रिक्रिएट करू शकले. वेगळाच अनुभव, वेगळा अनुभव. आणि मग ते वाजवणारा एकाचे आई वडील आले आणि ते इतके, म्हणजे त्यांनी असा हात त्यांच्या हृदयाशी माझा ठेवला आणि म्हणाले की कसलं भारी. असं म्हणजे एक एक अशी रिॲक्शन जपून ठेवण्यासारखी. या हृदयीचे त्या हृदयी म्हणतात तसं. आणि कलेला भाषाच नाही. आणि म्हणजे मला पुढे सुद्धा तुम्हाला तेच विचारायचं की जसं म्हणतो आपण कलेला भाषा नसते, आपली कला ही सोल टू सोल कनेक्शन आहे, आत्म्याचा आत्म्याशी आणि नंतर तो परमेश्वराशी. तसा एक अनुभव तुम्ही मागे आपण गप्पा मारताना म्हणालात की मिलिटरी स्कूल मधला तुमचा एक तो अनुभव होता ज्यावेळेस तुम्ही परफॉर्म केलं होतं. आम्हाला प्रेक्षकांना तो सांगायचा आहे. हो, दोनदा, तिथे मी 3 वेळा मिलिटरी स्कूलमध्ये परफॉर्म केलं. सो पहिलाच माझा परफॉर्मन्स एका मिलिटरी स्कूलमध्ये होता आणि इट वॉज अ बिग मिलिटरी स्कूल. आणि जवळजवळ 100च्या वर तरुण, 18 ते 24 वयोगट असेल असे सगळे भावी मिलिटरी ऑफिसर्स सगळे बसले होते. व्हेरी गुड लुकिंग, व्हेरी हँडसम, पण
असेच्या असे ते बसले होते बघायला. म्हटलं यांना हलवणं, कारण एखाद्या सैनिकाच्या हृदयाला हात घालणं फार कठीण आहे आणि त्यात आपल्याकडे भाषा नाही आपल्या हातात. बरोबर. सो मी आमद म्हणायला सुरुवात केली गुरुजींनी शिकवलेला. धात क थुंगा धा गे दी गे ता, आणि ते असे असे ते इतकी अप्रतिम लईट टाळी देत होते आणि मला असं झालं की हे कधी आले माझ्या बरोबर. आणि मग त्यांनी शस्त्रास्त्र साठा मला दाखवला होता, म्हणजे कसा असतो वगैरे. मग त्यांच्या एका बंदुकीचं मी बंदूकगत त्यांना करून दाखवली आणि ते त्यांना बरोबर कळलं की ओ अशी ते रिॲक्शन. आणि त्याच्यानंतर मी त्याच्यात एका मिलिटरी स्कूलला मी हे करत होते, एक ठुमरी करत होते आणि ज्याच्यात मी असं म्हणत होते की मी फुलं गोळा करत होते आणि मी फुलं गोळा करून एक माझ्या केसात घातलं आणि ह्याचा मी असा हार बनवला आणि मी तुझ्या गळ्यात घेतला आणि तू काय खेचलास असं काहीतरी त्याच्यामध्ये. तर मी ते फुलं वेचण्याचं करत होते. ते कर्नल रात्री डिनर होतं आणि ते मला सांगत होते की ते तुम्ही करत होतात ते मला खूप आवडलं. मी म्हटलं काय? त्यांनी करून दाखवलं मला की ते असं. मग तुम्ही तर त्यातला रोमॅन्स, त्यातलं प्रेम त्यांना बरोबर कळलं. तर मी म्हटलं अच्छा तुम्ही ते म्हणताय, शो मी दॅट. आणि मग ते त्यांनी माझ्याबरोबर केलं परफॉर्म. काय म्हणता? एवढा धट्टा कट्टा 6 फुटी माणूस तुम्हाला फुलं वेचून दाखवतोय. असं की ओ वाव. ते म्हणले की तुम्ही आमचं करून दाखवलं ना, मी तुम्हाला तुमचं करून दाखवतो असं. हे फार सुंदर आहे ग. हे खरं 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 माणसाशी भेटणं अनुभवलं मी, की जिथे कुठेही काही कुठलाही गर्व नाही, अभिमान नाही, म्हणजे देशाविषयीचा आहे पण एकमेकांविषयी काही काय म्हणतो आपण मतं नाहीत किंवा प्री ऑक्युपेशन नाही काही कुठल्याही मतांचं, नो जजमेंटल थॉट्स. तर ते खूप मजा येते, ते खूप मजा येते. आणि भाग्य आहे माझं की मी हे अनुभवू शकले. भारताने माझा विचार केला. खरंच मी भाग्यवान आहे. तसाच अनुभव तुमचा चित्ररथाच्या वेळेस हो 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 हो. 2011 आणि तेव्हा तर सोशल मीडिया एवढा काहीच नव्हता. देयर वॉज नो फोटो काढायचे सारखे टाकायचे वगैरे काही नाही की तिकडे. पण त्यामुळे ते जास्ती चांगल्या क्वालिटीचं झालं असं मला वाटतं, कारण तुमचं कॉन्सन्ट्रेशन पूर्ण तुमच्या कामावर असतं. सो तो पण एक 60 सेकंदाचा फक्त पॅच तुम्हाला परफॉर्म करायला मिळणं आणि पंतप्रधानांसमोर आणि राष्ट्रपतींसमोर, इट वॉज अन एक्सपिरियन्स. आणि मुलींनी खूप छान ते पण एन्जॉय केलं. सो मला बऱ्याचदा असं वाटतं की मला शासनाने, भारत शासनाने पण आणि महाराष्ट्र शासनाने पण खूप वेळा मला ही संधी उपलब्ध करून दिली आहे की मी काहीतरी असं करेन, म्हणजे राज्यस्तरीय पण आणि राष्ट्रस्तरीय पण. त्यामुळे खूपच मस्त. आपल्या गप्पा पण म्हणजे मी म्हणेन हा इंटरव्ह्यू नाहीये, गप्पाच आहेत. आणि मी तुमच्याशी बोलता बोलता पण इतक्या गोष्टी शिकतेय ना. सगळ्यात पहिली गोष्ट मला सांगायची, मी तुमच्या डोळ्यात बघते आणि जे तुम्ही ज्या प्रकारे बोलताय ना, इतकं ते कनेक्ट होतंय आणि मला असं वाटतं प्रेक्षकांना सुद्धा ती गोष्ट खूप भावणारी आहे ना. जसं मी म्हटलं की सुरुवातीपासूनच म्हणते मी की अनेक शिष्य घडवले, अनेक असे तुमचे अनुभव आहेत. असा कुठला एक शिष्य आठवतोय का, किंवा असा एखादा प्रसंग तुमच्या आयुष्यातला की तो तुमच्या लक्षात राहिलाय त्याला घडवत असताना लक्षात राहिलाय? असे बरेच अनुभव. पण माझी आता हर्षिता मुळे म्हणून माझी विद्यार्थिनी आहे. खरं तर ती माझी भाची आहे, माझ्या सख्ख्या मोठ्या भावाची मुलगी. आणि ती विद्यार्थिनी म्हणून माझ्याकडे आली आणि मला नेहमी असं वाटतं की आत्या आणि गुरु हा कायम तिच्यामध्ये तो झगडा. पण तिने माझ्याकडे गुरु म्हणून जास्ती पाहिला, आत्या म्हणून. आणि त्याचं जेव्हा मी जे तिला आत्तापर्यंत शिकवलंय ते तिने इतकं अप्रतिम जतन केलंय, अप्रतिम. तिला शिकवतानाचे प्रसंग नाही, पण आत्ता जेव्हा जेव्हा ती परफॉर्म करते तेव्हा तेव्हा मला असं वाटतं की तुमची एक नृत्य करण्याची पद्धती आहे जी डेफिनेट आहे.
तुमचा एक विचार आहे जो डेफिनेट आहे, हे तेव्हाच सिद्ध होतं जेव्हा तुमचा शिष्य ते कॉन्फिडेंटली करतो. आणि ती ज्या पद्धतीने माझा विचार मांडतीये, ज्या पद्धतीने तो प्रेझेंट करते, तिथे त्याला शिक्कामोर्तब होत जात आहे माझ्या शैलीला, असं मला वाटतं. आणि फार त्याचा आनंद होतो. म्हणजे मी तो आनंद वर्णनच करू शकत नाही, की मला जे वाटलंय ते समोरच्याला इतकं पटतं आणि ते आपलंसं करून तो जेव्हा मांडतो, तेव्हा ते पूर्णत्वाकडे जातं असं वाटतं, तेव्हा ते शिकवणं पूर्णत्वाकडे जातं असं मला वाटतं. आणि त्याचा अनुभव मी घेतेय तिच्या आत्ता सगळ्या प्रोसेसमध्ये. आणि अतिशय, त्यामुळे तो असा एक प्रसंग नाहीये, पण म्हणजे एखादी शिकवलेली गोष्ट असते की धातू नाकात किंवा धातू नाकात, धातू नाकात, ही जर मी नजर शिकवली आहे समजा, कधीतरी मी तिला सांगितली, तर ती धातू नाकात हेच करते. आणि जर मी समजा, तर ती इतकी कॉन्फिडेंटली की नाही हे असंच आहे. म्हणजे त्याचं कसं मी तिला सांगू, ते जे शिकवलेलं असतं त्या उत्स्फूर्ततेचं करून 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 तिच्या करण्यातनं शास्त्र बनतं असं मला वाटतं. सो दॅट इज एक्सलंट. ते शास्त्र आहे की नाही माहिती नाही, पण भाषा डेफिनेटली बनत चालली आहे. शास्त्र म्हणणं खूप मोठी गोष्ट आहे म्हणून नाही, पण भाषा नक्की बनत चालली आहे, क्योंकि ही लँग्वेज आहे. ओके, दिस इज द स्टाईल ऑफ सेईंग. आणि दुसरा मी खूप लाईट आहे पण तो प्रसंग सांगते. मी नेहमी, मला त्याचं अट्रॅक्शन वाटतं या प्रसंगाचं, की एकदा ना मी एक कार्यक्रम केला आणि असा तो कोझी ह्याच्यात होता, थोडीशी जागा कमी होती. आणि कार्यक्रम झाल्यानंतर मला खूप लोक असं कौतुकाने भेटायला येत होते, खूप प्रेमाने लोक बोलत होते माझ्याशी की अहो नाही वगैरे, असं खूप चाललं होतं. आणि मी ते ऐकत होते आणि एक विद्यार्थी अखंड माझ्या मागे, तर मला असं होत होतं की त्याला मला सांगायचं की ताई छान झाला वगैरे, असं काहीतरी त्याला सांगायचंय. मागे फिर, तर शेवटी मी त्याला म्हटलं, अरे थांब रे, लोक भेटायला आली आहेत ना, त्यांना आधी मला सांग, तुम्ही विद्यार्थीच आहात ना, तुम्ही सांगा नंतर, एवढा काय तुला पेशन्स नाहीये, माझ्या मागे मागे करू नकोस, असं मी त्याला म्हटलं. तो म्हटला, नाही ताई, लोक तुझं कौतुक करतायत ना, ते मला बघायला आवडतंय. अरे बापरे, पॅक झाले. आपण किती समोरच्याला असंच करत असेल तो विचार, असा विचार करतो आणि तो किती डीप असू शकतो विचार. हा डीप नाहीये, पण इट इज सो जेन्युइन की त्याला फक्त लोक मला काय म्हणतात हे डोळे भरून बघायचं होतं. हे काय पद्धतीचं प्रेम आहे, किंवा हा काय पद्धतीचा इनोसन्स आहे. आता अगदी आपण उत्तरार्धात येतोय ताई. आजचे अनेक असे नवोदित जी मुलं आहेत किंवा या क्षेत्रामध्ये येऊ पाहतात, अर्थातच वयाचं बंधन नाहीये, मग ते तुम्ही कितीही वयाचे असाल, ज्यांना कथ्थक किंवा कुठलंही शास्त्रीय नृत्य पॅशनचं प्रोफेशन करायचंय आजच्या काळात, त्यांना जर तुम्हाला काही सांगायचं असेल, काय सांगा? तर मला असं वाटतं की करत राहिलं पाहिजे. कन्सिस्टन्सी, त्याची प्युरिटी, त्याच्यावरचा आपला विश्वास, आपलं एक फ्रटर्निटी आहे, आपलं एक खूप सुंदर समृद्ध असं जुन्या लोकांनी पण काम करून इथवर आणलेली एक कला आहे, ज्याचा तुम्ही आदर केला पाहिजे. ज्याला तुम्ही स्वतःचं काही क्रिएटिव्हली ऍड करून वाढवू शकत नसाल, तर जे आहे ते उत्तमरित्या जतन केलं पाहिजे. परंपरेला महत्व दिलं पाहिजे आणि नवतेची कास धरली पाहिजे. आणि पैसे मिळतात, नाव मिळतं, प्रसिद्धी मिळते. आजकाल कसं आहे की आधी हे सगळं हवंय, मग मी काय, तुम्ही दिल्याशिवाय तुम्हाला काही मिळत नाही. आधी तुम्ही द्या, आधी तुम्ही तुमचं सगळं द्या, आणि मग आपोआप हे युनिवर्स हा असं म्हणतं, तुम्हाला भरभरून देईल. मी माझ्यावरून सांगते. आणि मी हेही अतिशय अभिमानाने आणि खरं सांगेन की मी कधीही विचार नाही केला की मला कार्यक्रमाचे पैसे किती मिळतील, मग माझं नाव होईल का, मग ते माझं कार्यक्रमात नाव लिहितील का,
मग ते तिथे माझं असणार आहे का, मग ह्या फोटोच्या खाली माझा दुसरा फोटो का माझा पहिला फोटो, मग कार्यक्रम मिळवताना माझ्या आधी कोण नाचणार आहे, नंतर कोण नाचणार, मी का असं, ह्या सगळ्या फार बाह्य आणि छोट्या गोष्टी आहेत. खरं. तुम्ही काय आधी करणार आहात ते लक्षात घ्या. तुम्ही काय देणार आहात, तुमची काय नियत आहे देण्याची, त्याच्यावरनं सगळं ठरतं असं मला वाटतं. आणि सच्चाई सगळ्याच गोष्टीची. आपला कार्यक्रम चांगला झाला आपल्याला कळतं, वाईट झाला आपल्याला कळतं. मोठी मोठी लोक सांगून गेलेत की जेव्हा तुम्ही स्टेजवर जाता तेव्हा तुम्ही राजासारखे जा, तेव्हा तुम्ही राज्ञीपद, आणि जेव्हा तुम्ही कार्यक्रम झाल्यावर ऑडियन्सला भेटतात तेव्हा तुम्ही सेवक व्हा. ऐकून घ्या, फक्त काय म्हणतायत त्याच्यावर अभ्यास करा. हे सगळं ज्यांना जेन्युइनली कला करायची त्यांच्यासाठी मी सांगते. आणि मग हल्ली असं पण होतं की ही कोण सांगणार, सो असं करू नका. म्हणजे मला असं वाटतं की काहीतरी समोरच्या बघा ना, तुम्ही कोणी काय काम केलं आणि कोण काय सांगतंय ते बघा ना, तुम्ही तुमचं ठरवा. बरोबर. पण त्याच्यासाठी बघा, जास्तीत जास्त बघा, जास्तीत जास्त वाचा, जास्तीत जास्त अनुभव घ्या, जास्तीत जास्त ओपन ठेवा. आणि कुठल्याही कलेच्या आविष्कारामध्ये निर्भीडता पाहिजे, विनाकारण बिनधास्तपणा नको. खरंय की बिनधास्त केलं, ते बिनधास्त करण्याच्या जागा वेगळ्या आहेत, नाही का. तुम्ही बिनधास्त कोणाला कुठलं इंजेक्शन नाही देऊ शकत, कारण मेडिकल इज अ सायन्स, मेडिसिन इज अ सायन्स. तसंच कुठलीही संगीत कला ही त्याच्यात शास्त्राला धरू नये म्हणूनच त्याला शास्त्रीय कला म्हणतात ना. शास्त्रीय कला आहे पण मी त्यातल्या शास्त्राकडे फारसं लक्ष देत नाही. पण तुम्हाला युनिव्हर्स पण तुमच्याकडे तेवढंच लक्ष देतं, पण तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवलात. जसं आत्ताचं मी उदाहरण सांगते तुम्हाला, प्रस्थापित, की मला सारखं मेडिसिनचं सगळ्या मुलाखतींमध्ये उदाहरण आठवतं की तुम्हाला हल्ली डॉक्टर व्हायलाच किती वेळ लागतो. मग त्याचं पोस्ट ग्रॅज्युएशन, मग त्याच्यात स्पेशलायझेशन. सो इव्हेंच्युअली तुम्ही जेव्हा ट्रीट करायला लागता पेशंटला, पण ते केवढा पेशन्स ठेवतात. बरोबर. सो तेवढाच पेशन्स, त्यांनाही तेवढाच लागतो पेशन्स. पण आपल्याला असं वाटतं की त्यांना पटापटा मिळतं. असं नाही आहे. सो विश्वास ठेवा तुमच्या क्षेत्रावर, आणि तुम्हाला युनिव्हर्स, परमेश्वर आणि कला आशीर्वाद देईल असं मला वाटतं. तथास्तु. खरंय ताई, म्हणजे आपण गप्पा मारतोय आणि मला प्रेक्षकांना सुद्धा सांगायचंय, नृत्य आजचा विषय होता. तुम्ही नृत्याचे तर अनेक अनुभव सांगितलेत, पण क्षेत्र कुठलंही असेल, पण तुमच्या ज्या काही तुम्ही तुमचे अनुभव सांगितलेत किंवा गोष्टी सांगितल्यात त्या कुठल्याही क्षेत्राला साजेशा आहेत. मग तो कन्सिस्टन्सीचा पॉइंट असेल किंवा तुमची चिकाटी असेल, मेहनत असेल. आणि मला असं वाटतं की खूप जसं मी शिकले तसं प्रेक्षक सुद्धा यातून खूप काही शिकणार आहेत ताई. अर्थातच ज्यांना नवोदित आपले जे असे अनेक युवा आहेत किंवा अनेक असे जण आहेत, त्यांना सुद्धा हा आजचा इंटरव्ह्यू, आजचा पॉडकास्ट खूप फायदेशीर ठरणार आहे, खूप शिकण्यासारखं असणार आहे. ताई, खूप खूप धन्यवाद. आमच्याशी इतक्या मोकळेपणानं, आपलेपणानं गप्पा मारल्या मी म्हणेन. आणि प्रेक्षकांना सुद्धा मला तेच विनंती आहे की तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला, तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला, नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. बाकी काही प्रश्न असतील मेन्शन करा, त्याची उत्तरं आम्ही तुम्हाला देऊ. आणि लोकमत सखीला फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका.